जॉइनिंग कॉन्सोनंट्स टू वॉवेल ए. चला तर बघूया पहिली जोडी. बी ए. बी चा आवाज होतो ब, ए चा आवाज होतो ऍ, म्हणून बी ए चा आवाज होतो बॅ. त्याचप्रमाणे सी ए. सी चा आवाज क, ए चा आवाज ऍ, म्हणून सी ए चा आवाज होतो क्या. पुढे जाऊया. डी ए. डी चा आवाज ड, ए चा आवाज ऍ, म्हणून डी ए चा आवाज होतो डॅ. पुढे जाऊया. एफ ए. एफ चा आवाज फ, ए चा आवाज ऍ, म्हणून एफ ए चा आवाज होतो फॅ. जी ए. जी चा आवाज ग, ए चा आवाज ऍ, म्हणून जी ए चा आवाज होतो गॅ. आपण वेगवेगळ्या कॉन्सोनंट्सला ई जोडणार आहोत आणि त्या दोन अक्षरांचा आवाज काय होतो ते शिकणार आहोत. चला तर सुरू करूया. डी ई. डी चा आवाज ड, ई चा आवाज ए, म्हणून डी ई चा आवाज होतो डे. लक्षात येत आहे ना? कॉन्सोनंटचा आवाज आणि त्याला वॉवेलचा आवाज जोडायचा. एफ ई. एफ चा आवाज फ, ई चा आवाज ए, म्हणून एफ ई चा आवाज होतो फे. जे ई. जे चा आवाज ज, ई चा आवाज ए, म्हणून जे ई चा आवाज होतो जे. के ई. के चा आवाज क, ई चा आवाज ए, म्हणून के ई चा आवाज होतो के. एल ई. एल चा आवाज ल, ई चा आवाज ए, म्हणून एल ई चा आवाज होतो ले. एन ई. एन चा आवाज न, ई चा आवाज ए, म्हणून एन ई चा आवाज होतो ने. पी ई. पी चा आवाज प, ई चा आवाज ए, म्हणून पी ई चा आवाज होतो पे. आपण आय ला वेगवेगळे कॉन्सोनंट जोडणार आहोत आणि त्या दोन अक्षरांचा आवाज काय होतो ते शिकणार आहोत. चला तर बघूया पहिला कॉन्सोनंट. बी आय. बी चा आवाज ब, आय चा आवाज ई, म्हणून बी आय चा आवाज होतो बी. डी आय. डी चा आवाज होतो ड, आय चा आवाज होतो ई, म्हणून डी आय चा आवाज होतो डी. एफ आय. एफ चा आवाज होतो फ, आय चा आवाज होतो ई, म्हणून एफ आय चा आवाज होईल फी. जी आय. जी चा आवाज होतो ग, आय चा आवाज होतो ई, म्हणून जी आय चा आवाज होईल गी. एच आय. एच चा आवाज होतो ह, आय चा आवाज होतो ई, म्हणून एच आय चा आवाज होतो ही. जे आय. जे आय. जे चा आवाज होतो ज, आय चा आवाज होतो ई, म्हणून जे आय चा आवाज होतो जी. के आय. के चा आवाज होतो क, आय चा आवाज होतो ई, म्हणून के आय चा आवाज होतो की. एल आय. एल चा आवाज होतो ल, आय चा आवाज होतो ई, म्हणून एल आय चा आवाज होतो ली. एम आय. एम चा आवाज होतो म, आय चा आवाज होतो ई, म्हणून एम आय चा आवाज होतो मी. एन आय. एन चा आवाज होतो न, आय चा आवाज होतो ई, म्हणून एन आय चा आवाज होतो नी. आपण ओ ला वेगवेगळ्या कॉन्सोनंट सोबत जोडणार आहोत आणि त्या दोन अक्षरांचा आवाज काय होतो ते शिकणार आहोत. चला तर
ओ ला आपण वेगवेगळ्या कॉन्सोनंटला जोडूया. पहिला आहे बी ओ. आता बी चा आवाज होतो ब, ओ चा आवाज होतो ऑ, म्हणून बी ओ चा आवाज होईल ब. सी ओ. सी चा आवाज होतो क, ओ चा आवाज होतो ऑ, म्हणून सी ओ चा आवाज होईल क. एफ ओ. एफ चा आवाज होतो फ, ओ चा आवाज होतो ऑ, म्हणून एफ ओ चा आवाज होईल फ. आर ओ. आर चा आवाज होतो र, ओ चा आवाज होतो ऑ, म्हणून आर ओ चा आवाज होतो र. व्ही ओ. व्ही चा आवाज होतो व, ओ चा आवाज होतो ऑ, म्हणून व्ही ओ चा आवाज होतो व. डब्ल्यू ओ. डब्ल्यू चा आवाज होतो व, ओ चा आवाज होतो ऑ, म्हणून डब्ल्यू ओ चा आवाज होतो व. वाय ओ. वाय चा आवाज होतो य, ओ चा आवाज होतो ऑ, म्हणून वाय ओ चा आवाज होतो य. आपण यू ला वेगवेगळ्या कॉन्सोनंट सोबत जोडणार आहोत आणि त्या दोन अक्षरांचा आवाज काय होतो ते शिकणार आहोत. मित्रांनो, यू चा आवाज ना अ असा होतो, म्हणून बी यू चा आवाज होतो. बी चा आवाज ब, यू चा आवाज अ आणि बी यू चा आवाज होतो ब. सी यू. सी चा आवाज क, यू चा आवाज अ, म्हणून सी यू चा आवाज होतो क. डी चा आवाज ड, यू चा आवाज अ, म्हणून डी यू चा आवाज होतो ड. एफ यू. एफ चा आवाज फ, यू चा आवाज अ, म्हणून एफ यू चा आवाज होतो फ. जी यू. जी चा आवाज ग, यू चा आवाज अ, म्हणून जी यू चा आवाज होतो ग. एच यू. एच चा आवाज ह, यू चा आवाज अ, म्हणून एच यू चा आवाज होतो ह. जे यू. जे चा आवाज ज, यू चा आवाज अ, म्हणून जे यू चा आवाज होतो ज. के यू. के चा आवाज क, यू चा आवाज अ, म्हणून के यू चा आवाज होतो क. एल यू. एल चा आवाज ल, यू चा आवाज अ, म्हणून एल यू चा आवाज होतो ल. एम यू. एम चा आवाज म, यू चा आवाज अ, म्हणून एम यू चा आवाज होतो म. एन यू. एन चा आवाज न, यू चा आवाज अ, म्हणून एन यू चा आवाज होतो न. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निकचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.